नाशिकला आल्या आल्या आपल्याला रात्री प्यायचं होतं 12 वाजताच्या, आणि आपल्या संग असं काही घडतं की थांबा सुरुवातीपासून सांगतो नेमकं झालं काय. स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. ज्यांनी कोणी फॉलो केलं नसेल तर लवकर जाऊन फॉलो करा. तर जे कोणी आपलं ब्लॉग पहिल्यांदा बघत असेल तर त्यांना सांगतो, आपण गेलो होतो शिर्डी पदयात्रेला, तर आता आपण आलो आहोत नाशिकला आणि आता वाजले आहे रात्रीचे 11. आता तुम्ही म्हणशाल एवढं रात्री कुठे चाललंय, तर आपण चाललो होतो कपालेश्वर मंदिरला दर्शन घ्यायला. आता दर्शनाला जायचं म्हणल्यावर आपल्या गाडीला तर पाणी पाजवत लागेल. पहिले तर आपल्या गाडीला पाणी पाजून घेतलं, मग निघालो आपण लगेच तिथून. आणि आपल्या इथं तर थंडी एवढी की त्याच्यात पुरं पॅक होऊनच निघावं लागतं, आणि त्यात वाजले होते रात्रीचे 12. थोड्याच वेळात आपण जातो पोहोचून मग मंदिरात. तिथं गेल्या गेल्या लगेच आपण जातो वर दर्शन घ्यायला, आणि त्यातल्या त्यात रात्रीचे वाजले होते 12 आणि मंदिर होतं बंद. मग काय बाहेरून दर्शन घेतलं, निघालो आपण लगेच तिथून. दर्शन झाले आपण लगेच पोहोचलो नदीवर. तिथं तर आपल्याला हनुमंतरायांचं दर्शन घ्यायचं होतं. इथं तर वातावरण एवढं भारी झालं होतं की बस. आणि तुम्ही आपल्या पेजला अजून बी फॉलो केलं नसेल तर लवकर जाऊन फॉलो करून घ्या. आणि अजून पण आपले कोणी शिर्डी पदयात्रेचे ब्लॉग बघितले नसतील तर लवकर जाऊन बघून घ्या आपल्या अकाउंटवर. नाशिकमध्ये तर कुंभमेळ्याची तयारी खूप जोरात चालू आहे, आणि त्यातल्या त्यात आपल्या भाऊला प्यायचं होतं चहा. मग काय आपण लगेच निघालो चहा प्यायला. एवढंच महाराजांची मूर्ती दिसते, मग काय महाराजांचं दर्शन घेतो. इथं तर नाशिकमध्ये फुल साफसफाई चालू होती ना. एवढ्या रात्री चहा भेटणं म्हणजे लयच अवघड होतं, आणि त्यातल्या त्यात आपल्याला चहा भेटला होता. शटर खाली करून आपण चहा पित होतो. तुम्हाला जर माहिती असेल ही जागा तर सांगा कमेंट मध्ये लगेच. जर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर फॉलो करून घ्या आपल्या पेजला. तर लवकरच आपण भेटू नवीन ब्लॉग मध्ये.